तर कंगना रनौत यांच्या वक्तव्यावरून वाद उफाळलाय। कंगना यांना भोभो करायला सोडलंय अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे। कंगना रनौत यांनी कुठेही जेनझीचा अपमान केलेला नाही असं यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। आंदोलनातील समाजकंटकांबाबत कंगना रनौत बोलल्या असं स्पष्टीकरण नवनाथ बन यांनी दिलंय। अरे तुम्ही झेनजी जे आपलं युवा तरुणांचं तुम्ही पुन्हा रक्ताला आव्हान करताय। तरुण दाखवून देतील, तरुण तुम्हाला दाखवून देतील। त्यांनी दाखवलं, मग अशी घाणेडी कुत्री सोडायची, घाणेडी कुत्री सोडायची आणि भो 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 करायला लावायचं। आणि ह्या तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांचा, जे तरुण मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांचा अपमान करण्याचा अधिकार या भाजपच्या खासदार बाईला, या नटी बाईला दिला कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वर्गवासी झालेल्या आईबद्दल काही लोक अपशब्द वापरत होते। ते विद्यार्थी नव्हते, ते जेनझी नव्हते। अशा लोकांबद्दल कंगना रनौत यांनी ते शब्द वापरलेला आहे। ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही समाजकंटक घुसले होते, विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही अर्वाच्य भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणारी लोक घुसले होते, त्याबद्दल कंगना रनौत बोललेत। कुठेही त्यांनी जेनझी किंवा विद्यार्थ्यांचा अपमान केलेला नाही।